प्रियाने रविवारच्या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्या घरात जमलेलो आहोत, आपण आपली मस्तक देवासमोर झुकूया. प्रेम पित्या, तुझ्या पवित्र आणि थोर नावाला मी गौरव आणि महिमा देतो. खचित आम्ही तुझ्याकडे येतो, कारण तू यहोवा आमचा देव आहेस. खरोखर डोंगरांपासून म्हणजे पर्वतावरील गलबला करणाऱ्या समुद्रापासून तारणाची आशा धरणं व्यर्थ आहे. खचित यहोवा आमचा देव याच्या ठाई इस्रायलाचे तारण आहे. तर आमच्या तरुणपणापासून आमच्या वडिलांचे श्रम, त्यांची मेंढे, त्यांची गुरे, त्यांचे मुलगे, त्यांची मुली लाजेने खाऊन टाकले आहेत. आम्ही आपल्या लाजेने उपडे पडू आणि आमची अप्रतिष्ठा आम्हाला झाको, कारण आम्ही आमचे वडीलही आपल्या तरुणपणापासून या दिवसापर्यंत आमचा देव यहोवा याच्यावर पाप करीत आलो आहोत. प्रेमा पित्या, तू आमची भेट घे, तू आपले गौरव आमच्यामध्ये प्रगट कर. तुझ्या नावाचा महिमा होऊ दे. आजच्या या सभेच्या दिवशी तू सामर्थ्य आमचे लोक ज्या ज्या ठिकाणी जमले आहेत त्यांच्यावर उतरून येऊ दे, कारण आम्ही तुझे लोक आहोत. तुझा महिमा, तुझा गौरव झाला मला हवा आहे. आराधनेच्या द्वारे, वचनाच्या द्वारे तू आपल्या लोकांची भेट घे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो, एक आणि मान्य कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. आजच्या या सुंदर समयी ही वेळ परमेश्वराने आपणास दिली आहे की आपण जिथे कुठे आहोत तिकडनं एक आत्म्यात एक होऊन आपण देवाची भक्ती करण्यासाठी एकत्र जमले आहोत. आणि निश्चित पवित्र आत्मा आपणामध्ये हजर आहे. जी आराधना आपण करणार आहोत, जे वचन आपण ऐकणार आहोत, त्याद्वारे परमेश्वर आपणास निश्चित आशीर्वादित करणार आहे. मी सर्व समय यहोवाला धन्यवाद करीन. माझ्या मुखात त्याची स्तुती निरंतर राहील. यहोवाविषयी माझा जीव प्रतिष्ठा मिरवीन. दीन ते ऐकून हर्ष करतील. अहो, तुम्ही माझ्या बरोबर यहोवाला थोरवी द्या आणि आपण मिळून त्याचे नाव उंचावू. यहोवाला मी शोधले तेव्हा त्याने मला उत्तर दिले आणि माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते प्रकाशित झाले आणि त्यांचे मुखे कधीही लज्जित होणार नाहीत. असं म्हणतं, कारण हे प्रभू, तू चांगला आहेस आणि क्षमा करायला तयार आहेस आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांच्यावर उदंड प्रेम दया करणारा आहेस. हे यहोवा, माझ्या प्रार्थनेला कान दे आणि माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष लाव. मी आपल्या संकटाच्या दिवशी तुला हाक मारीन, कारण तू मला उत्तर देशील. संकटाच्या दिवशी जेव्हा आपण परमेश्वराला हाक मारतो तेव्हा परमेश्वर आपल्याला निश्चित उत्तर देणारा आपला देव आहे. हालेलुया. धन्यवाद. आपण गीताद्वारे परमेश्वराची आराधना करणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. तुझी आराधना आम्ही करतो, कारण तू उत्तम आहेस. तुझी प्रेम दया सर्व काळासाठी आहे. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. शांतिदाता की आराधना, मुक्तिदाता की आराधना. शांतिदाता की आराधना, मुक्तिदाता की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना. मेरे मसीहा की आराधना, जीवन दाता की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. आराधना हो आराधना, खुदावन येशू की आराधना. पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना. पवित्र दिल से आराधना, प्रेमी
मन से आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की आराधना, दूतों के संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना, दूतों के संग आराधना, स्तुति प्रशंसा आराधना, आराधना हो आराधना, खुदावन यीशु की 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 आराधना, खुदावन यीशु की आराधना, खुदावन यीशु की आराधना, खुदावन यीशु की आराधना. सर्वादर महिमा गौरव घेण्यासाठी आपला परमेश्वर योग्य आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं, जर देव आपल्या बाजूचा आहे तर आपला विरोधी कोण? जर देव आपल्या संगती आहे, जर देव आपल्या बाजूचा आहे तर ही परिस्थिती आपली विरोधी नाही होऊ शकणार. जर देव आपल्या बाजूचा आहे तर आपली अशक्तपणा, आपली कमजोरी देखील आपल्या विरोधी नाही होऊ शकणार. कारण देव आपल्या बाजूचा आहे. या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता देव, तो आपला बाप आहे, तो आपला देव आहे. आणखी एका गीताद्वारे आपण परमेश्वराची आराधना करूया. उसने दाखरस और तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया. यीशु 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 मैंने उसे पा लिया. यीशु 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 मैंने उसे पा लिया. यीशु 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 मैंने उसे पा लिया. मैंने यीशु को अपना लिया. मैंने यीशु को अपना लिया. उसने दाखरस और तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया. यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, उसने दाखरस और तेल उंडेला. उसने दाखरस और तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया. यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, उसने दाखरस और तेल उंडेला. यीशु 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 मैंने उसे पा लिया. यीशु 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 मैंने उसे पा लिया. यीशु 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 मैंने उसे पा लिया. मैंने यीशु को अपना लिया. यीशु नाम की जय जय हो. यीशु नाम की जय जय हो. उसके मार खाने से मैं चंगा हुआ. यीशु नाम की जय जय हो. उसके मार खाने से मैं चंगा हुआ. यीशु नाम की जय जय हो. यीशु नाम की जय जय हो. यीशु नाम, तेरे नाम की जय हो यीशु. तेरे मार खाने से हम चंगा हुए. मार खाने से तेरे नाम की जय चंगा हुआ. यीशु नाम की जय जय हो. उसके मार खाने से मैं चंगा हुआ. यीशु नाम की
यीशु यीशु मैंने उसे पा लिया, यीशु 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 मैंने उसे पा लिया, यीशु 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 मैंने उसे पा लिया, मैंने यीशु को अपना 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 लिया। हालेलुया. Thank you, Lord. जसा उधळा पुत्र आपल्या बापाची संपत्ती त्याने उडवली आणि नंतर त्याला आठवलं Thank you. ते त्याच्या बापाच्या घरात नोकर देखील चांगली जीवन जगत आहेत, तेव्हा त्याने विचार केला की मी माझ्या बापाच्या घरी परत जाईल. आणि जेव्हा तो परत गेला त्याचा बाप त्याच्यासाठी थांबला होता. जसं त्याच्या बापाने त्याला पाहिलं तो धावत त्या मुलाकडे गेला आणि त्याने त्याला आलिंगन घातलं. आपण देखील पापामध्ये असताना पिता परमेश्वर आपल्यासाठी थांबलेला होता आणि येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे त्याने आपले सर्व पाप आपणापासून दूर केले Yes. आणि त्याने आपणास आलिंगन घातलं होय आणि प्रभूजी. पुन्हा एक वार त्याचा पुत्र होण्याचा अधिकार त्याने आपल्याला दिला. Hallelujah. Amen. किती आपला परमेश्वर चांगला आहे, Yes. किती तो उत्तम आहे. आणि त्याचं वचन म्हणते तो चांगला आहे आणि त्याची प्रेम दया सदा सर्व काळासाठी आहे. Yes. Amen. या समयी आपण आराधनेमध्ये जाणार आहोत. तुम्ही जिथे कुठे आहात तिकडनं संपूर्ण हृदयानं करावं लागतं म्हणून नव्हे तर संपूर्ण हृदयानं, कारण पिता अशांना शोधत आहे जे त्याची भक्ती आत्म्यात आणि खरेपणात करतील. Hallelujah. आत्म्यात आणि खरेपणात जो परमेश्वर या सृष्टीचा निर्माण करता देव आहे त्याची आपण आराधना करूया. Amen. कारण परमेश्वराचं वचन म्हणतं तुमच्या विरुद्ध चालवायला घडलेलं कोणतेही हत्यार तुमच्या विरुद्ध साधणार नाही. Yes. कोणतेही हत्यार तुमच्या विरुद्ध साधणार नाही. होय प्रभूजी. कारण ज्याप्रमाणे मी आधी म्हणालो जर देव आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोणतेही हत्यार तुमच्या विरुद्ध चालणार नाही. Yes. या समय आपण आराधना करणार आहोत. तेरे शत्रु का निशाना तुझ पर ना होगा सफल, तेरे शत्रु का निशाना तुझ पर ना होगा सफल, आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल, आँखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल, दिन दिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए, गिन गिन के आंधिया बन के आए जिंदगी के फिकर, आंधिया बन के आए
विशस्त्र होके बेअसर आए जो तुझको मिटाने, विशस्त्र होके बेअसर तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। यस लॉर्ड, तेरा रचने वाला तुझ पर, तेरी नजर तो हम पे रखता है अपनी नजर। किनके स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए। किनके आए जो तुझको मिटाने, वो शस्त्र होगे बेअसर तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। हालेलुया, we worship you Lord। तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर, तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर, तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर। हालेलुया, we worship you Lord। Thank you, Jesus। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन। हम गाए हो राजाओं का राजा तू है, तेरे जैसा कोई नहीं है। महिमा होवे सदा, तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सदा, तू राजाओं का है राजा, तेरी है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए हो
आणि त्यानंतर आकाशात मोठ्या समुद्राच्या वाणीसारखी मोठी वाणी मी ऐकली आणि ती म्हणाली, Hallelujah. हालेलुया. धन्यवाद. तारण आणि गौरव आणि सामर्थ्य ही आमच्या देवाची आहे. Yes, amen. तारण, गौरव आणि सामर्थ्य आपल्या देवाचं आहे. Yes. उद्धार हमारे यहोवा का, जो सिंहासन पर बैठा है और मेमने का स्तुति और महिमा, क्या धन्यवाद, आदर और सामर्थ्य परमेश्वर की युगायुग बनी रहे. परमेश्वर की युगायुग बनी रहे. परमेश्वर की युगायुग बनी रहे. उद्धार हमारे यहोवा का, जो सिंहासन पर बैठा है और मेमने स्तुति और महिमा, ज्ञान, धन्यवाद, आदर और सामर्थ्य परमेश्वर की युगायुग बनी रहे. परमेश्वर की युगायुग बनी रहे. परमेश्वर की युगायुग बनी रहे. तू जो स्वर्गात विराजमान आहेस, अखंड स्वर्गदूत दिवस आणि रात्र हालेलुया म्हणत तुझी भक्ती करतात. 24 वडील आपला मुकुट बाजूला सरून तुझ्या समोर उपडे पडतात आणि म्हणतात हालेलुया. तुझी आराधना ते करतात. आम्ही तुझे लोक तुझी आराधना करत आहोत पिता परमेश्वर. किती उत्तम आहेस तू, किती चांगला आहेस तू, जो होता जो आहेस आणि सर्व सदा सर्व काळ सारखा परमेश्वर. आम्ही तुझी आराधना करीत आहोत. हालेलुया, 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 हालेलुया.
चांगला परमेश्वर आहेस. पिता परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो कारण तू उत्तम आहेस. तुझे प्रेम दया सर्व काळासाठी आहे. पिता, धन्यवाद येशू. गौरव, हा मौका तू आम्हास दिलास, महिमा आणि आदर ही संधी तू आम्हास दिलीस. पिता परमेश्वर, येस, तू योग्य देवास. की तुझी आराधना आम्ही करू शकलो. पिता, येस, आमचे लोक ज्या ज्या ठिकाणी आहेत पित्या, ग्लोरी. ज्या रक्ताचं कुंपण आम्ही त्यांच्यावर मागतो. पिता परमेश्वर, येस, तुझी सुरक्षा आम्ही आमच्यावर मागतो. पिता परमेश्वर, लॉर्ड. तू आम्हा सुरक्षित ठेव. पिता परमेश्वर, येस, लॉर्ड. आमच्या घरातून बाहेर पडणं, आमच्या घरात आत येणं, तू आशीर्वादित करणारा आमचा देव आहेस. तुझे आभार आम्ही मानतो. पिता, ज्या दासाच्या मुखातून येणारं वचन तुझ्या लोकांसाठी तू आशीर्वादाचं कर. पिता, येस, लॉर्ड. एक नवीन संजीवनानं तू आम्हास भर. पिता परमेश्वर, जेणेकरून तुझं राज्य या पृथ्वीवर स्थापित होईल. पिता, येस, आमेन. तुझे आभार आम्ही मानतो. पुढील वेळात तुझे सेवक तुझ्या वचनातून बोलत असताना ज्या पवित्र आत्म्याद्वारे तू आमच्या प्रत्येकाचं सहाय्य कर. पिता, ग्लोरी. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्याकडे करतो. तू ऐक व मान्य कर. आमेन, आमेन. आमेन. प्रियांनो, आपण ज्या ठिकाणी जमलेलो आहोत, आपण आपली मस्तकं या रविवारच्या दिवशी देवासमोर झुकूया. आमचा देव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद देणार देव आहे. प्रेमळ पित्या, तुझ्या पवित्र आणि थोर नावाला आम्ही गौरव आणि महिमा देतो. तू आमचा देव सामर्थ्यशाली देव आहे आणि जे तुझ्यावर भाव ठेवतात ते सियोन डोंगरासारखे आहेत. तू ढवळ जात नाही, तर सर्व काळ टिकतो. जसे डोंगर यरूशलेमच्या सभोवती आहेत, तसे तू आपल्या भय धरणाऱ्यांच्या सभोवती तळ देऊन राहणारा देव आहे. पवित्र आणि न्यायी देवा, सर्व काळ तू आपल्या लोकांच्या सभोवती तुझ्या लोकांना संरक्षण देणारा देव आहेस. जेणेकरून न्यायाने आपले हात अन्याला लावू नयेत, म्हणून दुष्टतेचा राजदंड न्यायांच्या वाट्यावर बसणार नाही. हे यव जे चांगले आहेत आणि जे हृदयाचे सरळ आहेत त्यांचे बरे कर. प्रेमा पित्या, आजच्या वचनाच्या द्वारे ज्या ज्या ठिकाणी आमचे लोक जमले आहेत त्यांची भेट घे. अत्यंत समय प्रतिकूल आहे, तरी देखील त्या प्रतिकूल समयामध्ये तुझ्याद्वारे थोड्याशा सहाय्याने आम्ही सहाय्य प्राप्त करू. थोड्याशा सामर्थ्याने आम्ही बलवान होऊ, कारण तू आम्हाला बलवान करणारा देव आहे. पित्या, प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात करतो. तू ऐक आणि मान्य कर. आमेन. सुप्रियांनो, आपण या सकाळच्या वेळेला देवाच्या संध्या जमलो असताना स्तोत्रसंहिता ह्याच्या 50व्या अध्यायातून पाहणार आहेत. तो मेरे प्यारो, आज की इस सुबह में जब हम परमेश्वर की उपस्थिति में इकट्ठा हुए हैं, हम भजन संहिता से 85वां वचन अध्याय देखेंगे. तिथं 3ऱ्या वचनापासून जर आम्ही पाहिलं तर तिथं स्तोत्र करता म्हणतो, हे आमच्या तारणाच्या देवा. यहाँ पर यदि तीसरे वचन से हम देखते तो यहाँ पर ऐसा कहा गया है कि हे हमारे उद्धारकर्ता परमेश्वर, आम्हाला परत दोष नाहीसा कर. सर्व काळपर्यंत तू आम्हाला रागावलेला असेल काय? हमको हमसे फेर और अपना क्रोध हम पर से दूर कर. क्या तू हम पर सदा कोपित रहेगा? पिढ्याने पिढ्या तू आपला क्रोध चालू ठेवशील काय? क्या तू पीढ़ी से पीढ़ी तक कोप करता रहेगा? तुझ्या लोकांनी तुझ्याकडे हर्ष करावा म्हणून तू आम्हास पुन्हा जिवंत करणार नाहीस काय? क्या तेरी प्रजा तुझ में आनंद करे, इसके लिए तू हमें दोबारा नहीं चिल्लाएगा? हे यहोवा, तू आपली प्रेम दे आम्हास दाखीव हे यहोवा, अपनी करुणा हमें दिखा आणि तुझे तारण आम्हाला दे. और हमारा उद्धार कर. प्रियांनो, स्तोत्र करते जे शब्द देवाच्या अनेक लेकरांच्या प्रिय लेकरांच्या अंतर्गता थावा व्यक्त करणारे शब्द आहेत. मेरे प्यारों, हम देखते हैं कि ये जो वचन जो भजन संहिता में लिखे गए हैं वो कई सारे भक्तजनों की हृदय की पुकार है. आम्हाला देवाने पाठवलेल्या संजीवनाची गरज आहे. हमें परमेश्वर ने भेजे हुए संजीवन की जरूरत है. असे संजीवन आले नाही तर प्रियांनो, ख्रिस्ती तत्व जी आहेत ती धुळीस मिळण्यासाठी अंधाराच्या शक्ती पूर्णपणे सुटून काम करत आहेत. ऐसी बेदारी, ऐसा संजीवन यदि ना आए तो अंधकार की सत्ता हमेशा सतर्क रहती है मंडली के विरोध में काम करने के लिए. त्या ख्रिस्ती तत्वाला तुच्छ लेखून प्रियांनो मैदान काबीज करू पाहतात. मसीह शिक्षा को तुच्छ जानते हुए उस पर कब्जा
पूरा करने की कोशिश करते रहते हैं। त्यामुळे देवाने त्याचं सामर्थ्य विदित करावं, त्याचं सामर्थ्य प्रगट करावं, अशी तीव्र भूक देवाच्या अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये असलेलं मला पाहायला मिळतं. और इसलिए हम देखते हैं कि परमेश्वर का वचन बहुतायत से प्रकट हो, सामर्थ्य रीति से प्रकट हो, यही पुकार, यही भूख जो है हर भक्तजन के हृदय में हमें दिखाई पड़ती है। या भुकेमुळे देवाचे अनेक लेकरं सातत्याने देवाकडे आक्रोश करीत असतात. यही भूख के कारण परमेश्वर के लोग बार बार परमेश्वर को पुकारते रहते हैं। अग्नी जशा काड्या तुडवतो, प्रियानं स्तोत्र करता स्तोत्र यशाया 64 अध्यायामध्ये यशाया म्हणतो, यशाया के 64वें अध्याय में यशाया कहता है, जसं हा तू आकाश विदारून उतरून आला असतास तर किती बरे होते. हाँ कि यदि तू पर्वतों से उतर कर आता तो कितना अच्छा होता। तुझ्या दर्शनाने पर्वत कंपित झाले असते, ते बरे होते. तेरे दर्शन से सारे पर्वत कांप उठते तो अच्छा होता। अग्नी जशा काड्या कुड्या जाळतो व पाणी उकळीतो, तसा तू आपल्या शत्रूस आपले नाव प्रकट करण्यासाठी उतरला असतास तर किती बरं होतं. जिस प्रकार अग्नि सबको जला देता है, पानी को भी उबाल देता है, उसी प्रकार तूने भी अपने क्रोध में सब कुछ भस्म किया होता। तुझे अनपेक्षितपणे फळप्रद कृत्य करीत असता तुझ्या दर्शनाने राष्ट्र थरथर कापली असती, किती बरं होतं. अनपेक्षित रीति से तेरे आने से सारे राष्ट्र कांप उठते तो कितना अच्छा होता। प्रियानो, संदेशाच्या प्रार्थनेमध्ये दोन मूलभूत गोष्टी आम्हाला दिसून येतात. मेरे प्यारो, इस यशाया संदेश की इस प्रार्थना में हमें दो मूलभूत बातें दिखाई पड़ती है। तो म्हणतो जर देव उतरून आला नाही वो कहता है कि यदि परमेश्वर उतर नहीं आया तर पर्वत कंपायमान होणार नाहीत, तो पर्वत कांप नहीं उठेंगे पापी जन थरथर कापणार और नाहीत. पापी लोग भी थरथर नहीं कांपेंगे। परंतु देव जर उतरून आला लेकिन यदि परमेश्वर उतर आए तर त्याने आपला प्रतापी हात दाखवला तर पर्वत विरघळतील. तो, और यदि उसने अपना प्रतापी हाथ दिखाया, सामर्थ्यशाली हात अपना आगे बढ़ाया, तो पर्वत भी कांप उठेंगे आणि राष्ट्र थरथर कापतील. और कई सारे राष्ट्र थरथर के कांपेंगे उनके सामने। भौतिकतेचे पर्वत डळमळू लागतील, बड़े बड़े पर्वत जो है वो गिर जाएंगे, मानवतावादाचे पर्वत डळमळू लागतील, मानवतावादों की पर्वत भी गिर जाएंगे, देवाच्या ज्ञानाच्या विरोधात जे काही उंचावलेलं ते डळमळून खाली येईल. और परमेश्वर के ज्ञान के विरोध में जो कुछ अपने आप को ऊंचा उठाया है वो सारे पर्वत गिर जाएंगे। केवळ भक्तीच नव्हे परंतु राष्ट्र थरथर कापू लागतील. केवल ऊपर ही नहीं, लेकिन राष्ट्र भी थरथर कांपने लगेंगे। प्रियानो, आज आम्ही जे पाहणार आहोत की सुवार्थ प्रचार आणि एक संजीवन याच्यातला फरक. मेरे प्यारो, आज हम देखने वाले कि एक शुभ वर्तमान का प्रचार और बेदारी या संजीवन, इसमें जो फर्क है वो आज जानेंगे। सुवार्थ प्रचारच्या सभा तर अनेक आपण पाहिलेले आहेत. सुवार्ता के प्रचार के कई सारी सभाएं हमने देखी है। त्याच्यामध्ये 10 लोक, 5 लोक, 20 लोक, 100 लोक ख्रिस्ताकडे येताना आपण पाहतो. उसमें 5, 10, 100 लोग प्रभु मसीह के पास आता हुआ हमें दिखाई पड़ता आणि है। वर्षभरानंतर त्यांच्यातील 50% लोक जरी ख्रिस्तामध्ये टिकून राहिले असले तरी आम्ही समाधान मानतो. और उनमें से यदि 50% लोग भी बने रहे मंडली में तो हमें आनंद होता है, हम समाधानी होते हैं। परंतु जेव्हा देव संजीवन पाठवतो लेकिन मेरे प्यारो, जब परमेश्वर संजीवन या बेदारी भेजता है, आणि तेव्हा प्रियानो काही 2 आणि 4 लोकांचं तारण होत असं नाही, और तभी केवल 2 या 4 लोगों का उद्धार होता है, ऐसा नहीं। तर सर्व समाजावर देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून तो येतं. हम देखते हैं कि पूरे समाज पर परमेश्वर की पवित्र आत्मा का सामर्थ्य उतर आता है। अनेक लोकांना देवाच्या अस्तित्वाची आणि समक्षतेची जाणीव प्रखरपणे कई होते. सारे लोगों को परमेश्वर की उपस्थिति को महसूस होती है और वो अनुभव होता है। देवाच्या जाणीवेच्या पकडीमध्ये तरुण आणि वृद्ध आणि मध्यमवयीन सर्व देवाच्या पकडीमध्ये येतात. उस परमेश्वर की उपस्थिति में, परमेश्वर के काबू में, छोटे से लेकर बड़ों तक, बुजुर्ग तक, जवानों से लेकर बुजुर्ग तक उन पर परिणाम होता है। तो केवळ माहोल नव्हे परंतु तो सर्व परिसर प्रियानो देवाच्या समक्षतेने वेढला जातो. और वहां पर केवल वो माहौल ही नहीं, लेकिन पूरी जगह जो है वो परमेश्वर की उपस्थिति से भर जाती है जब परमेश्वर का संजीवन उतर आता है। आणि म्हणून आज चर्चेस भरलेली असतील तर त्याच्यामध्ये मला समाधान पावण्याची मानण्याची गरज नाहीये. और इसीलिए अगर आज कलीसिया में अगर हमें भीड़ दिखती है तो उसमें उसे देखकर समाधान होने की जरूरत नहीं है। प्रियानो, कोणीतरी म्हटलं की आम्हाला भरलेली चर्चेस नको आहेत. मेरे प्यारो, किसी ने बताया कि हमें भरे हुए कलीसिया की जरूरत नहीं है। तर देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आम्हाला हवे तो आहेत. परमेश्वर की पवित्र आत्मा से भरे हुए लोग हमें चाहिए। देवाच्या आत्म्याने जर आम्ही भरलेले नसतील तर प्रियानो खचाखच भरलेली चर्चेस आमचे हित करू शकणार नाही. पवित्र आत्मा से भरे हुए लोग यदि नहीं रहेंगे तो पूरी तरह से भीड़ से भरी हुई कलीसिया कुछ काम की नहीं। आम्हाला संजीवन हवा आहे आणि प्रियानो ते देवापासून उतरून येणारं संजीवन हवा आहे. हमें बेदारी चाहिए, ये संजीवन चाहिए, और ये परमेश्वर के पास से आने वाला संजीवन चाहिए। आणि म्हणून स्तोत्र करतात, त्या ठिकाणी प्रार्थना करतात की तू आम्हाला संजीवित कर. और इसीलिए भजन संहिता में यहाँ पे वो प्रार्थना कर रहा है कि मैं, हमारे परमेश्वर, हमारा उद्धार कर। प्रियानो, जेव्हा मंडळीमध्ये देवाच्या दर्शनासाठी फुकेलेले ताणलेले लोक असतात, मेरे प्यारो, जब मंडली में परमेश्वर
का मुख खोजने वाले लोग भूखे प्यासे होते हैं परमेश्वर के लिए। आणि तेव्हा प्रियांनो अशा प्रकारचं संजीवन आम्हाला पाहायला मिळतं। और तभी इस प्रकार की बेदारी या संजीवन आता हुआ हमें दिखाई पड़ता आम्हाला है। देवाचं संजीवन हवं आहे। हमें परमेश्वर की बेदारी चाहिए। परंतु देवाच्या संजीवन उतरून येण्यासाठी देवाच्या दर्शनासाठी थांबलेले आणि भुकेले लोक देखील हवे आहेत। लेकिन परमेश्वर की ओर से आने वाला संजीवन ये बेदारी के लिए परमेश्वर के लिए भूखे और प्यासे लोग चाहिए है। चार्ल्स जी फिनी विषयी आपण ऐकलेलं असेल प्रियांनो। चार्ल्स फिनी के विषय में हमने सुना है। आणि ह्या देवाच्या सेवकाच्या द्वारे एक महान संजीवन त्या राष्ट्रामध्ये उतरून आलं। परमेश्वर के इस दास के द्वारा एक राष्ट्र में बड़ा संजीवन उतर आया। पण हे संजीवन उतरून येण्या अगोदर चार्ल्स जी फिनी जे आहेत हे देवाच्या दर्शनासाठी आसुसलेले होते। मेरे प्यारो, लेकिन ये संजीवन उतर आने के पहले चार्ल्स फिनी जो है वो परमेश्वर की उपस्थिति में परमेश्वर का मुख खोजते हुए अपने आप को पूरी तरह से समय बिताते थे। ते एकांतवासामध्ये अरण्यामध्ये जाऊन शोक करत असत, रडत असत प्रियांनो। निर्जन प्रदेश में जाकर अकेले रहते हुए परमेश्वर के सामने रोते थे, गिड़गिड़ाते थे। त्यांनी आपले डोळे उघडून समाजाकडे पाहिलं होतं और उन्होंने अपनी आंखें खोलकर समाज के पास देखा था। आणि त्यांनी पाहिलं होतं की चर्चेस बंद होत आहेत। और वो चार्ल्स फिनी ने देखा था कि कलीसियाएं बंद हो रही है, लोक दुष्टाईकडे वळत आहेत, लोग दुष्टाई की ओर जा रहे हैं। प्रचार सभा ज्या होत्या त्या ठिकाणी काही परिवर्तन दिसत नव्हतं। और जहाँ जहाँ प्रचार सभाएं होती है वहाँ पर कोई परिवर्तन ना होता उन्हें दिख रहा था। सुवार्ता सभेतून कोणी ख्रिस्ताकडे वळत नव्हतं। सुवार्ता सभाओं में कोई भी प्रभु यीशु मसीह के पास नहीं आ रहा, ये उन्हें दिख रहा था। ही भयानक स्थिती चार्ल्स जी फिनी यांनी पाहिली होती। और यही भयानक स्थिति चार्ल्स फिनी ने देखी थी। पालकपण सोडून जगाकडे आले होते और पासवान लोग भी अपना काम छोड़कर जो है दुनिया की ओर मुड़ चुके थे। आणि स्वतःला देवाचे म्हणणारे लोक दुष्टाईच्या अधीन झाले होते। अपने आप को परमेश्वर के जन मानने वाले लोग भी बुराई की ओर मुड़ चुके थे। चार्ल्स जी फिनींना आपल्या दुर्बलतेची जाणीव होती। और चार्ल्स जी फिनी ये भी जानते थे कि वे खुद भी दुर्बल है, वे खुद अपने आप की ताकत पर कुछ नहीं कर त्यांना सकते। समाज बदलला हवा होता, उनको देखना था कि समाज का परिवर्तन हो त्यांना जाए, राष्ट्र बदललं हवं होतं। राष्ट्र में परिवर्तन हो, ये उनको देखना था। परंतु ते त्या समाजाला आणि राष्ट्राला बदलण्यासाठी असमर्थ होते, याची त्यांना जाणीव होती। लेकिन वे खुद ये जानते थे कि समाज या राष्ट्रों को परिवर्तन करने का सामर्थ्य उनमें नहीं है, वो निर्बल है। परंतु आपल्या दुर्बलतेमुळे ते हताश आणि निराश झाले नाही। लेकिन अपनी निर्बलता के कारण वे हताश दुखी नहीं हुए। त्या अरण्यामध्ये जाऊन एकांतवासामध्ये रडत असत आणि आक्रोश करत असत। लेकिन निर्जल प्रदेश में जाकर वहां पर वो रोते थे, गिड़गिड़ाते थे, परमेश्वर को पुकारते थे। देवाच्या दर्शनासाठी ते अत्यंत व्याकुळ होते प्रियांनो। और परमेश्वर की उपस्थिति के लिए पूरी तरह से उत्सुक थे। आणि देवाने त्यांची भेट घेतली। और परमेश्वर ने उनका सामना किया, त्यांची परमेश्वर की कल्पना उनसे मुलाकात नसताना हुई। त्यांची कल्पना नसताना अचानक देवाचा सामर्थ्याचा आत्मा त्यांच्या उतरून आला आहे। उन्होंने सोचा भी नहीं था, उनकी सोच के परे परमेश्वर का पवित्र आत्मा उन पर उतर आया। आणि त्याच्याद्वारे इतकं मोठं परिवर्तन त्या समाजामध्ये घडून आलेलं और उसी आहे। के कारण हम देखते हैं कि समाज में बड़ा परिवर्तन हो गया। केवळ प्रार्थना सभामध्येच नव्हे, केवल प्रार्थना सभाओं में ही नहीं, ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी लोक रडू लागत असत। लेकिन वे जहाँ जहाँ जाते, जहाँ जहाँ बोलते, वहाँ पे लोग गिड़गिड़ा कर रोते थे। त्या ज्या एका कंपनीमध्ये व्हिजिटला गेले त्या ठिकाणी लोक रडू लागलेले आहेत। एक कंपनी में जब वो गए, वहाँ पर मिलने गए लोगों से, वहाँ पर भी लोग रोने लगे। ते ज्या ठिकाणी जात असत त्या ठिकाणी लोकांवर पश्चातापाचा उतरून येत वे असे। जहाँ भी जाते थे वहाँ पर परमेश्वर अपने लोगों पर पश्चाताप का आत्मा भेजता था, उनमें कार्य करता कारण था। त्या ठिकाणी काम करण्यासाठी देव स्वतः उतरून आला होता। क्योंकि हम देखते हैं वहाँ पर कार्य करने के लिए परमेश्वर स्वयं उतर आए थे। आणि प्रियांनो त्यामुळे इतकं समाजामध्ये मोठं परिवर्तन आलेलं आहे। और इसीलिए हम देखते हैं कि वहाँ पर समाज में बड़ा परिवर्तन, बड़ा संजीवन उतर आया। छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व लोक पश्चाताप करू लागले। छोटे से लेकर बड़े तक सभी लोग पश्चाताप करने लगे। निष्ठाई टाकून देऊन प्रियांनो ते देवाकडे वळालेले आहेत। बुराई को छोड़कर लोग परमेश्वर की ओर मुड़ने लगे। 5 वर्षपर्यंत त्या ठिकाणी कोणती नाट्यगृह चालली नाहीत। 5 साल तक वहाँ पर कोई नाट्यगृह नहीं चला था। 5 वर्षपर्यंत प्रियांनो त्या ठिकाणी चित्रपटगृह चालू शकले नाही। 5 साल तक वहाँ पर सिनेमा थिएटर नहीं चल पाए। 5 वर्षपर्यंत प्रियांनो त्या ठिकाणी कोणते दुष्टाई की अन्याय मला पाहायला मिळाला नाही। 5 साल तक वहाँ पर कोई बुराई, कोई दुष्टाई का काम नहीं होता हुआ दिखाई दिया। हे संजीवन जेव्हा देव उतरून येतो तेव्हा आम्हाला समाजामध्ये पाहायला और मिळतं। ये संजीवन तब, ये बेदारी तभी उतर आती है जब परमेश्वर कार्य करता है, परमेश्वर लोगों के बीच में उतर आता है। आम्हाला संजीवनाची गरज और आहे। हमें संजीवन की जरूरत है। सुवार्थ प्रचार आणि प्रियांनो मानवी शक्तीने देखील आम्ही करू शकतो। सुवार्ता प्रचार या मानवी शक्ति से भी हम ये कर सकते हैं। आजपर्यंत आपल्या मनुष्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या द्वारे अनेक योजना राबवलेल्या आहेत। आज तक हम देखते परमेश्वर ने, मनुष्य ने अपनी बुद्धिमत्ता के द्वारा कई सारे कार्यक्रम, सही सारे सभाओं का नियोजन किया है। आणि त्याच्याद्वारे देखील देवाचं काम झालेलं आहे। और उसके द्वारा भी परमेश्वर का कार्य हुआ है। परंतु जे परिवर्तन, जे संजीवन प्रियांनो देवाच्या आत्म्याच्या द्वारे येतं ते कोणी मनुष्य आणू शकत नाही। लेकिन जो संजीवन वो परमेश्वर के कार्य से होता है, परमेश्वर की आत्मा के द्वारा होता है, वो कोई भी नहीं ला सकता अपने समाज में। सुवार्थ प्रचारची गरज आहे। सुवार्थ प्रचार का जरूरत है। जे सुवार्थ प्रचार करतात त्यांच्या विरोधात आम्ही बोलत नाही। जो सुवार्ता का प्रचार करते हैं उनके खिलाफ ये बात नहीं हो रही ज्या है। ज्या ठिकाणातून सुवार्थ प्रचार होत आहे प्रियांनो देवाचं काम तर होण्याची
गरज आहे. जिस जिस जगह से परमेश्वर की सुवार्ता का प्रचार होता है वहाँ वहाँ उस जगह पर परमेश्वर का काम तो होना ही है. परंतु आज मंडळांतून अशा लोकांची गरज आहे लेकिन आज कलीसियाओं में ऐसे लोगों की जरूरत है की जे देवाच्या दर्शनासाठी व्याकुळ आहे, जो परमेश्वर के दर्शन के लिए व्याकुल है, उत्सुक है, जे देवाचं सुवार्थ संजीवन उतरून आलेलं हवं आहे त्यासाठी आक्रोश करणारे लोक आहे. जो गिड़गिड़ाकर रो रहे, मांग रहे परमेश्वर से कि परमेश्वर की बेदारी, परमेश्वर का संजीवन समाज में उतर आए. सुवार्थ प्रचाराच्या द्वारे देवाच्या आत्म्याचा स्पर्श समाजाला जरूर होतो. सुवार्ता प्रचार के द्वारा परमेश्वर की आत्मा का स्पर्श लोगों तक जरूर पहुंचता है. परंतु प्रियानो, संजीवनाच्या सभांच्या द्वारे समाज आणि राष्ट्र बदलून जातं. लेकिन मेरे प्यारो, संजीवन के सभाओं के द्वारा कई सारे समाज, कई सारे राष्ट्र बदल जाते हैं. परंतु अशा संजीवनासाठी आम्हाला दृष्टी हवी. और लेकिन ऐसे संजीवन के लिए हमें दर्शन होना चाहिए. देवाच्या दर्शनाच्या द्वारेच प्रियानो हे संजीवन उतरून येतं. परमेश्वर के दर्शन के द्वारा ही ये बात हो सकती है, ये हो सकता है. देवाच्या दर्शनाशिवाय प्रियानो असलं संजीवन कधी मी पाहू शकत नाही. परमेश्वर के दर्शन के बगैर ये संजीवन हम ऐसा कभी नहीं देख सकते. दुसरा इतिहास त्याच्या 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे दूसरे इतिहास के 7वें अध्याय के 14वें वचन में लिखा है की जर माझे लोक ज्यांना माझं नाव दिलेलं आहे, वहां पर ऐसा लिखा गया कि यदि मेरे लोग जिनको मेरे नाम से पुकारा गया है, जर ते देवाच्या दर्शनाची खोजी होतील, यदि वे परमेश्वर को खोजेंगे. प्रियानो, आम्ही देवाच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला पाहिजे. मेरे प्यारो, हमें परमेश्वर के दर्शन के लिए व्याकुल होना है, खोजना है. आम्ही देव उतरून आलेला पायीपर्यंत आम्ही स्वस्थ राहण्याची गरज नाही. जब तक परमेश्वर उतर आए तब तक हमें आराम से रहने की जरूरत नहीं. प्रियानो, आमच्याकडे तो दृष्टिकोन असायला हवा. हमारे पास वो दृष्टिकोन होना चाहिए, वो नजरिया होना चाहिए. आमच्या मंडळांकडे आम्ही पाहतो आणि मी स्वस्थ राहतो. हमारी कलीसियाओं के पास हम देखते हैं और हम आराम से स्वस्थ बैठते आम्ही हैं. म्हणतो की आमचं चर्च लोकांनी खचाखच भरलेलं हमें आहे. ऐसा लगता है हमारी कलीसिया तो पूरी लोगों से भरी हुई है. परंतु प्रियानो, त्याच्याद्वारे देवाचे गौरव आम्ही पाहू शकत नाही. लेकिन मेरे प्यारो, इसके द्वारा हम परमेश्वर की महिमा नहीं देख सकते. आम्ही समाज बदलला आम्ही पाहू शकणार नाही. हमारा समाज बदलता हुआ हमें नहीं दिखाई पड़ेगा. समाजातील नाट्यगृह बंद पडले आम्ही पाहू शकत नाही. समाज में नाट्यगृह बंद पड़े ऐसा नहीं देख सकते. समाजातील दुष्टाई रोखली गेली आम्ही पाहू शकत नाही. समाज में होने वाली दुष्टाई रुक चुकी है, ये हम नहीं देख सकते. देवाच्या लोकांनी खचाखच भरलेली मंदिरे देवाला नको आहे. परमेश्वर के लोगों से भरी हुई कलीसियाएं परमेश्वर को नहीं चाहिए. तर देवाच्या आत्म्याने भरलेले लोक देवाला हवे आहे. लेकिन परमेश्वर की पवित्र आत्मा से भरे हुए लोग परमेश्वर को चाहिए. आणि जेव्हा देवाच्या आत्म्याने भरलेले लोक देवाच्या सानिध्यामध्ये आक्रंदन करतात, और जब परमेश्वर की पवित्र आत्मा से भरे हुए लोग परमेश्वर के सामने गिड़गिड़ाते हैं, रोते हैं, पुकारते हैं परमेश्वर को, तेव्हा अशा प्रकारचा संजीवन उतरून आला मी पाहू शकतो. तभी इसी प्रकार का संजीवन उतरता आया हुआ हमें दिखाई पड़ता है. त्यासाठी ते दृष्टिकोन आमच्याकडे असण्याची गरज और आहे. इसके लिए एक नया दर्शन, एक नया दृष्टिकोन होने की जरूरत है. पण आम्ही पाहत नाही. लेकिन ये हम नहीं देखते. आम्हाला डोळे असून आम्हाला दिसत नाही. हमारी आंखें होने के बावजूद हमें दिखाई नहीं पड़ता. आमचं हृदय फुटत नाही प्रियानो. हमारा हृदय नहीं टूटता. आम्हाला मग कलिशांची स्थिती समजत नाही. कलीसियाओं की स्थिति हमें समझ नहीं आती. आमचे लोक मागे फिरलेत आम्हाला कळत नाही. हमारे लोग पीछे हट चुके हैं, ये हमें दिखाई नहीं पड़ता. आम्ही म्हणतो सर्व काही आलबिल आहे, का तुम्ही रडत आहेत. हमें ऐसा लगता है सब कुछ तो ठीक है, तुम लोग क्यों रो रहे हो. लोक प्रार्थना येतात, तुम्ही कशाला आक्रंदन करता. लोग तो प्रार्थना में आते, तुम क्यों गिड़गिड़ाते रोते हो. चर्च खचाखच भरलेला आहे, तुम्हाला काय विपरीत दिसत आहे. कलीसिया तो पूरी तरह से भरी हुई लोगों से तुम्हें क्या विपरीत, क्या कुछ अलग दिखाई पड़ पण रहा है. आमच्या लोकांवर गंभीर आजार येऊन ते मरत आहेत. लेकिन हमें दिखाई नहीं देता कि हमारे लोगों पर बड़े बड़े बीमारी आकर उस बीमारी के कारण लोग मर रहे हैं. आमचे तरुण लेकरं जगाकडे फिरत आहेत, ते पाप करत आहेत. हमें दिखाई नहीं पड़ता कि हमारे जवान लड़का लड़कियां पाप की ओर मुड़ रहे हैं और उनका नाश होते जा रहा है. आमची कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. हमें दिखाई नहीं देता कि हमारे कई सारे परिवार नाश के मोड़ पे है. आमच्या लेकरांचे विवाह तुटत आहे. हमें पता नहीं चलता कि हमारे बच्चों के वैवाहिक जीवन में परिणाम हो रहा है और विवाह टूट रहा है. लोक प्रार्थनाहीन जीवन जगत आहे. हमें दिखाई नहीं पड़ता कि हमारे लोग प्रार्थनाहीन जीवन जी रहे हैं. सर्व प्रकारचा स्वैराचार करून प्रियानो ते देवाच्या मंदिरात येतात. हर प्रकार की बुराई करते हुए परमेश्वर के भवन में आते हैं. परमेश्वर म्हणतो ह्या लोकांसाठी दार बंद करील असं कोणी माझ्यामध्ये असतं तर बरं होतं. परमेश्वर कहता है कि ऐसे लोगों के लिए अगर उनका द्वार बंद किया जाता तो बहुत अच्छा होता. अगर यदि मेरे लोगों के बीच में कोई होता खचाखच तो. भरलेली मंदिरं देवाला नको आहे. कलीसिया पूरी तरह से भरी हुई है, परमेश्वर को नहीं चाहिए. देवाच्या दर्शनासाठी व्याकुळ असलेले लोक देवाला हवे आहे. लेकिन परमेश्वर के दर्शन के लिए व्याकुल होने वाले लोग परमेश्वर को चाहिए. देवाला मोठं काम करायचं और आहे. परमेश्वर को बड़ा काम करना है. पण प्रियानो, त्यासाठी आम्हाला आमच्याकडे देवाच्या दर्शनाचं हृदय असण्याची गरज आहे. लेकिन उस बात के लिए हमारे पास परमेश्वर का हृदय होने की जरूरत है, वो दर्शन होने की जरूरत है. देव ज्या दृष्टीने जगाकडे पाहतो त्या दृष्टीने मला आमच्या मंडळीकडे, आमच्या लोकांकडे, आमच्या समाजाकडे पाहण्याची गरज आहे. जिस नजर से, जिस तरीके से परमेश्वर अपने लोगों की ओर देखता है, बिल्कुल उसी प्रकार से हम सबको ये जरूरत है कि हम भी अपने लोगों के पास, अपने कलीसिया के पास, अपने समाज के पास उस परमेश्वर की नजरों से देखें. आणि तेव्हाच प्रियानो आम्हाला सत्यस्थिती आमच्या लक्षामध्ये येणार और आहे. तभी हम वो सत्य परिस्थिति जान पाएंगे. तेव्हाच आमच्या प्रार्थना बदलून जाणार आहे. और
तभी हमारी प्रार्थनाओं में बदल होगा, तेव्हाच आमचा आक्रोश देवाकडे पोहोचणार आहे प्रियानो. तभी हमारी प्रार्थनाएं, हमारी विनती परमेश्वर के पास पहुंचेगी. अन्यथा अत्यंत दुष्टाई आणि अत्यंत पाप आणि भयानकता आम्हाला पाहायला मिळणार और यदि आहे. ऐसा नहीं हुआ तो कई प्रकार की दुष्टाई, कई प्रकार का पाप हमें दिखाई पड़ेगा. इंग्लंड मधील ही गोष्ट आहे प्रियानो. इंग्लैंड की ये बात है मेरे प्यारो. ग्लासगो इथून जवळ बर्नारे नावाचं एक बेट होतं. ग्लासगो के पास एक छोटा सा बेट था. त्या ठिकाणी अनेक ख्रिस्ती लोक होते. जवळजवळ पहा. 5 जास्त लोकसंख्या नव्हती, 500 लोकांची लोकसंख्या तिकडे होती. उस बेट पे ज्यादा लोक संख्या नहीं थी, केवल 500 लोगों की संख्या की वो बेट था. परंतु त्या ठिकाणचे सर्व लोक जगाकडे फिरलेले होते. लेकिन वहाँ के सारे लोग जो है वो जो दुनिया की ओर मुड़ चुके थे. तिथे 2 चर्चेस होती, परंतु त्यांना टाळं लागलेलं होतं. वहाँ पर 2 कलीसियाएं थी, लेकिन दोनों कलीसिया को ताले लग चुके थे. पास्टर लोक सभा सोडून निघून गेले होते. पास्टर साहब जी जो है वो अपनी सभाओं को छोड़कर जा चुके थे. परंतु प्रियानो त्या ठिकाणी एक मनुष्य होतं. लेकिन उस जगह पर एक मनुष्य था, केवळ एक मनुष्य होतं. केवल एक ही मनुष्य था. तो आपल्या घरामध्ये देवाच्या दर्शनासाठी आसुसलेला होता. और वो अपने घर में परमेश्वर की उपस्थिति के लिए, परमेश्वर के दर्शन के लिए भूखा था. 500 लोक असलेल्या बेटावरील सर्व ख्रिस्ती लोक स्वस्थ होते. ते सुखात आणि आनंदात होते. 500 लोगों के उस बेट पर जो है केवल एक ही व्यक्ति ऐसा था जो परमेश्वर को खोज रहा था, लेकिन बाकी सारे अपने सुख आराम में जी रहे थे. प्रियानो हा एकटा मनुष्य रडत होता मेरे प्यारे, ये अकेला इंसान जो रो रहा था आणि तो देवाकडे अभिनंदन करत होता. और वो परमेश्वर को पुकार रहा था. तो म्हणत होता की जर तू उतरून येत नाही वो कहने लगा, यदि परमेश्वर, यदि तू उतर नहीं आता तर आमच्या समाजाला आम्ही वाचू शकत नाही. तो हमारे समाज को हम नहीं बचा सकते. त्यानं आपल्या तरुणांकडे पाहिलं उसने होतं. अपने जवानों के पास देखा था, नजर लगाई थी. ते जगाकडे वळालेले होते. वे दुनिया के पास मुड़ चुके थे. अनेक ख्रिस्ती कुटुंब होती, पण ती सर्व जगीत तिकडे वळाली कई होती. सारे मसीह परिवार थे, वे भी सारी दुनिया की ओर मुड़ चुके थे. ते पैशाच्या आणि धनसंपत्तीच्या मागे लागलेले होते. पैसा और धन संपत्ति कमाने के पीछे पड़े हुए थे. आणि प्रियानो सर्व काही चर्चेसना टाळी लागलेली होती. और मेरे प्यारो, वो सारी कलीसिया में वहां पर बंद हो चुका था काम. ही ह्यालाच म्हणतात एक आत्मिक बधिरता. और इसको कहते हैं आत्मिक बधिरता. प्रियानो देवाच्या मंडळाला नष्ट करण्यासाठी शैतान छटत असतो. मेरे प्यारो, परमेश्वर की कलीसियाओं को नष्ट करने के लिए शैतान पूरी तरह से अपनी ताकत लगा देता है. देवाच्या मंडळांना टाळा लावण्यासाठी शैतान छटत असतो. परमेश्वर की कलीसिया बंद हो जाए, वहां पर ताले लग जाए, ये होने के लिए शैतान पूरी तरह से अपनी ताकत लगा देता है. आणि जेव्हा त्या ठिकाणी काही 2-4 प्रार्थना करणारे लोक असतील, त्यांच्यावर सर्व शैतान आपल्या सर्व शक्तीने तुटून पडतो. और उस कलीसिया में यदि 2-4 लोग होंगे जो परमेश्वर को पुकार के हुए प्रार्थना करने वाले होंगे, तो उन पर शैतान की पूरी ताकत लग जाती है, उनको नाश करने के लिए, उन पर हमले करने के लिए. त्यांनी प्रार्थनेला मंदिरामध्ये येऊ नये म्हणून त्यांना चर्चला टाळी मारण्यासाठी शैतान प्रयत्न करतो. और वे लोग कलीसिया में ना आए, प्रार्थना ना करें, इसके लिए ताले लगवा दिए जाते हैं. ते जेव्हा उपास प्रार्थना करतात तेव्हा त्यांना ते हसतात आणि त्यांची थट्टा करतात. जब उपास प्रार्थना होती है तब उन पर उनकी हंसी उड़ाई जाती ते है. म्हणतात की तुमच्या प्रार्थना काय त्याचा उपयोग आहे. और वो कहते हैं कि तुम्हारी प्रार्थना का क्या उपयोग है, तुमच्या प्रार्थना देव ऐकत नाही. तुम्हारी प्रार्थना परमेश्वर नहीं सुनता. प्रियानो हे लोक देवाच्या सांगण्यामध्ये आक्रोश करत नाहीत, रडत नाहीत. मेरे प्यारे, ऐसे लोग परमेश्वर के सामने रोते नहीं, गिड़गिड़ाते नहीं. परंतु जे कोणी रडत आहेत प्रियानो त्यांचे ते पाय खेचत असतात. लेकिन जो लोग रोते हैं, जो लोग गिड़गिड़ाते हैं, जो लोग परमेश्वर का मुख खोज रहे हैं, उनके टांग खींचते रहते हैं, त्यांची थट्टा करतात. त्यांच्या विरोधामध्ये प्रियानो बेबनाव पेरला जातो. उनके विरोध में कार्य करते हैं, उनका मजाक उड़ाया जाता है. प्रियानो अशा लोकांमुळे जे 2-4 लोक आहेत ते देखील निराश आणि हताश होऊन जातात. और मेरे प्यारो, इसका परिणाम ये होता है कि 2-4 लोग जो बचे होते हैं परमेश्वर को पुकारने वाले, वे भी निराश हो जाते हैं, हताश हो जाते हैं. या बर्नर नावाच्या बेटावरील हा मनुष्य जो आहे तो देवाकडे आक्रंदन करत होता. ये वर्णन नाम के बेट पर जो मनुष्य था, वो परमेश्वर को खोज रहा था, परमेश्वर को पुकार रहा था. देवाच्या दर्शनासाठी तो आसुसलेला होता. और परमेश्वर के दर्शन के लिए पूरी तरह से व्याकुल हो चुका था. त्यांच्या चर्चला तो टाळा मारलेलं होतं. उसकी कलीसिया को तो ताला लग चुका था. पण आपल्या घरातील प्रियानो जे गोठा आहे त्या ठिकाणी जाऊन तो गुडघे टेकून देवाकडे आक्रंदन करत होता. लेकिन अपने घर में जो गौशाला थी, वहां पर वो जाते हुए परमेश्वर को पुकारता था, परमेश्वर को पुकारते हुए रोया करता. आणि देवाने त्याचं आक्रंदन ऐकलं. और परमेश्वर ने उसकी पुकार सुन ली. आणि त्या बेटावर देवाने एका देवाच्या सेवकाला पाठवलं. और उस टापू पर परमेश्वर ने अपने एक दास को भेज दिया. आणि तो दास येण्याच्या अगोदर प्रियाने या देवाच्या सेवकाला देवाने सांगितलं की उद्या या समयाला मी एक मनुष्य या ठिकाणी आणून पाठवून देईन. और वहां पर उस टापू पर उस परमेश्वर के दास को भेजने के पहले परमेश्वर ने इस व्यक्ति को प्रकट कर दिया कि कल इसी समय इस टापू पर एक मेरा जन आने वाला है. जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ राहता तेव्हा तुम्हाला देवाची वाणी ऐकायला येते. जब आप परमेश्वर के करीब रहते हैं, तभी आप परमेश्वर की आवाज, परमेश्वर की स्वर सुन सकते हैं. परंतु जर तुम्ही देवापासून दूर असाल तर तुम्हाला देवाची वाणी कधी ऐकायला येणार लेकिन नाही. यदि आप परमेश्वर से दूर रहेंगे तो परमेश्वर की आवाज कभी भी आपके कानों तक नहीं या पहुंचेगी. देवाच्या सेवकाने प्रियानो जो एकटाच होता त्याने देवाची वाणी ऐकलेली आहे. परमेश्वर का ये जन जो बिल्कुल अकेला था, उसने परमेश्वर की आवाज सुनी. त्यांनी जाऊन आजूबाजूच्या लोकांना जमवलेलं आहे. त्यांना सांगितलं की या आपण एकत्र
एकत्र जमूया. उसने जाकर लोगों से कहा, अपने इर्द गिर्द जमे सभी सारे लोगों से कहा कि आओ हम इकट्ठा होंगे, आज संध्याकाळी आम्ही एकत्र जाऊन प्रार्थना करू आज हम इकट्ठा होकर प्रार्थना आणि करेंगे देवाचे सेवक आपल्या प्रदेशामध्ये येतील. और परमेश्वर का दास अपने टापू पर आने वाला है. आणि एका ठिकाणी मोठी संजीवनाची सभा चालू होती और एक जगह पर एक बड़ी संजीवन की बेदारी की सभा आयोजित की आणि गई त्या थी. ठिकाणी असलेल्या सभेमध्ये प्रियानो देवाचा आत्मा त्या सेवकाशी वार्तालाप करू लागला. और वहां पर उस सभा में परमेश्वर का आत्मा उस व्यक्ति के साथ बात करने लगा. आणि देवाने त्याला म्हटलं की ही सभा सोडून दे आणि बर्नर नावाच्या बेटावर तू आता त्वरित जा. और परमेश्वर ने उस जन से कहा कि ये सभा छोड़कर बर्नर नाम के टापू पर तू वहां पर जा. आणि जेव्हा देवाची वाणी त्या सेवकाकडे आली और जब परमेश्वर की आवाज उस सेवक के पास पहुंची, त्यानं म्हटलं इतकं मोठं कन्व्हेन्शन या ठिकाणी चालू आहे वो कहने लगा कि इतनी बड़ी सभा, इतना बड़ा कन्वेंशन यहाँ पर चल रहा है आणि मी तर प्रचारक आहे. और मैं तो प्रचारक हूँ, मी ही सभा सोडून त्या ठिकाणी कसं जाऊ. इस सभा को छोड़कर मैं कैसे जाऊं. पण देवाच्या इच्छेला तो सादर झाला. लेकिन परमेश्वर की इच्छा को उसने अपने आप को प्रस्तुत किया. त्याच्या बरोबर जे बसलेले लोक होते त्यांच्याशी त्यांनी वार्तालाप केला. उसके साथ जो लोग बैठे हुए थे उन सबके साथ उसने बात की. त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ते मानायला तयार नव्हते. ते म्हणतात की हे एवढं मोठं कन्व्हेन्शन सभा टाकून तुम्ही कुठे जात आहात. उन सब से उसने बात की और बताने लगा कि ऐसा मुझे जाना चाहिए, लेकिन वे सब लोग नहीं माने हुए कहने लगे कि इतनी बड़ी सभा, इतना बड़ा कन्वेंशन छोड़कर आप कैसे जा सकते हैं. त्यांनी म्हटलं देवाची वाणी ऐकणं हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं और आहे. तब उस व्यक्ति ने कहा कि परमेश्वर की आवाज सुनना ये मेरे लिए ज्यादा महत्वपूर्ण है. ते प्लेनने ग्लासगो या ठिकाणी गेले आणि ग्लासगोवरून प्रियानो ज्या ठिकाणी ते भेट होतं त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. वे ट्रेन पकड़ के ग्लासगो तक गए, ग्लासगो से लेकर उस टापू तक पहुंचे. आणि प्रियानो ज्या बेटावरती कधी गेले नव्हते त्या बेटापर्यंत ते तरीने गेलेले आहेत. और मेरे प्यारों, हम देखते हैं कि जिस टापू पर वे कभी नहीं गए थे, ऐसे टापू पर अब वो पहुंच चुके हैं, एक छोटी सी नाव का इस सहारा लेकर. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रियानो त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली की या ठिकाणी कोणी पास्टर आहेत का. और वहां पर पहुंचने के बाद उसने थोड़ी सी पूछताछ की कि क्या इस टापू पर कोई पासवान है. एक मुलगा त्यांना भेटला. त्यानं म्हटलं की इकडे चर्चेस तर आहेत, त्यांना टाळी मारलेली आहेत आणि कोणी पासवान नाहीये. एक लड़का वहां पर उनको मिला, वो कहने लगा कि यहाँ पर कलीसियाएं तो है, लेकिन सारी कलीसियाएं बंद हो चुकी है, सभी कलीसिया को ताले लग चुके हैं, तो यहाँ पर कोई पासवान नहीं है. मग त्या सेवकाने म्हटलं की इथं कोणीतरी असं आहे, कोणी ख्रिस्ती मनुष्य आहे का. फिर उसने उस लड़के से पूछा, तो क्या यहाँ पर कोई एक मसीह व्यक्ति है. आणि त्यानं म्हटलं एक मनुष्य आम्हाला माहित आहे, मी त्याला जाऊन भेटतो. और एक लड़का कहने लगा कि हाँ, एक व्यक्ति है, उसको जाकर हम मिल सकते हैं. त्यानं म्हटलं जाऊन सांग की अमुक अमुक एक नावाचा सेवक आलेला आहे आणि तुला तो भेटू इच्छितो. और फिर इस दास ने उस लड़के से कहा कि जाकर उस दास से कह दे कि एक व्यक्ति आया, परमेश्वर का दास आया और वो तुझे मिलना चाहता है. आणि जेव्हा तो तरुण त्या मनुष्याकडे विश्वासणारा प्रार्थना करणाऱ्या माणसाकडे गेलेला आहे और जब ये लड़का उस विश्वासी व्यक्ति के पास गया जो प्रार्थना में तल्लीन था, आणि तो मनुष्य म्हणाला की मी तर मला तर देवाने कालच ती गोष्ट प्रकट केलेली आहे. और फिर वो परमेश्वर का दास कहने लगा कि ये बात तो मुझे कल ही परमेश्वर ने प्रकट कर दी है. आणि मी आज रात्री सभा देखील आयोजित केलेली और आज आहे. रात को मैंने सभा का आयोजन भी कर दिया है. आणि लवकर त्या सेवकांना आमच्या घरी घेऊन ये. और जल्दी से जल्दी उस दास को हमारे बीच में तू लेकर आ. रात्री 9 वाजता सभा सुरू झाली. रात को 9 बजे सभा की शुरुआत हुई. 11 पर्यंत सभा चालली. 11 बजे तक वो सभा चली, तो काही त्या ठिकाणी घडून आलं नाही. लेकिन वहां पर कुछ भी नहीं हुआ. परंतु जो मनुष्य होता, म्हातारा मनुष्य होता प्रार्थना करणारा, लेकिन वहां पर जो बुजुर्ग था, वो प्रार्थना करने वाला जो बुजुर्ग था उम्र में, तो देवाच्या सेवकाकडे आला आणि म्हणतो निराश होऊ नका, देव आमच्यावर उतरून आलेला आहे. वो परमेश्वर के सेवक के पास आया, कहने लगा कि तू निराश न हो, परमेश्वर हमारे बीच में उतर आया है. आता सभा संपली होती आणि ते डोंगरावर जे चर्च होता आणि तिथून ते लोक खाली उतरत होते. और अब सभा खत्म हो चुकी थी. वो कलीसिया ऊंचे पहाड़ी पर थी और अब लोग उतरते हुए अपने घर जा रहे थे. रात्रीचा 11चा समय होता रात के 11 बजे का समय आणि था. त्या सेवकाबरोबर तो म्हातारा मनुष्य त्या देवाच्या सेवकाबरोबर चालत होता. और वो बुजुर्ग व्यक्ति परमेश्वर के उस सेवक के साथ चल रहा था. आणि चालत असताना अचानक तो देवाचा सेवक म्हणू लागला, उतरून आला आहे, देवाचा आत्मा उतरून आला आहे. और अचानक चलते चलते परमेश्वर का दास कहने लगा, उतर आया, परमेश्वर का आत्मा उतर आया है. आणि प्रियानो, लोक चालणारे लोक त्या ठिकाणी खाली पडू लागले. और वहां पर हम देखते क्या कि वहां पे चलने वाले लोग नीचे गिर गए. ते आक्रंदन करू लागले, ते रडू लागले. वे रोने लगे, गिड़गिड़ाने लगे. देवाचा सामर्थ्याचा आत्मा त्या ठिकाणी उतरून आला. परमेश्वर के सामर्थ्य का आत्मा वहां पर उतर आया आणि था. त्या जंगलाच्या वाटेवर रस्त्यामध्ये लोक आक्रंदन करू और लागले. उस जंगल के रास्ते वहां पर लोग गिड़गिड़ाकर रोने लगे, परमेश्वर को पुकारने लगे. प्रियानो, विश्वासामध्ये उभे राहणारे लोक देवाला हवे मेरे आहेत. प्यारो, इस प्रकार विश्वास में खड़े रहने वाले लोग परमेश्वर को चाहिए. थट्टा आणि मस्करी करणारे लोक पुष्कळ असतात प्रियानो. मजाक उड़ाने वाले, थट्टा करने वाले लोग तो कई सारे होते हैं. तुमच्या प्रार्थनांचा काय उपयोग आहे. क्या आपके प्रार्थना का क्या उपयोग है? तुम्ही उपवास केला त्याचा काय फायदा झाला. आपने उपास किया, उसका क्या उपयोग हुआ? असे म्हणणारे पुष्कळ लोक आहेत. ऐसे कहने वाले कई सारे लोग त्यांनी हैं. प्रार्थना करून म्हणून मंडळींना टाळा मारणार लोक आहेत. प्रार्थना न हो इसके लिए कलीसिया को ताले लगाने वाले भी लोग हैं. पण प्रियानो, देवाच्या दर्शनासाठी आसुसले लोक देवाला हवे आहेत. लेकिन मेरे प्यारो, परमेश्वर की दर्शन को आसूस लेने व्याकुल होने वाले लोग परमेश्वर को चाहिए. देव उतरून आल्याशिवाय अशा प्रकारचा संजीवन आम्ही पाहू शकत नाही. जब तक कि परमेश्वर ना उतर आए,
इस प्रकार की बेदारी, इस प्रकार का संजीवन हमें नहीं दिखाई देगा। आमच्या प्रचाराने प्रियानो समाज बदलू शकत नाही. हमारे प्रचार से समाज नहीं बदलेगा, देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य उतरून येण्याची गरज आहे. लेकिन परमेश्वर की आत्मा का सामर्थ्य का उतर आना जरूरी है। देवाच्या दर्शनासाठी असलेले लोक आमच्या मंडळातून आम्हाला हवे आहेत. परमेश्वर के दर्शन को प्यासे लोग हमें चाहिए, कलीसियाओं में चाहिए। या अंधारल्या जगातून देवाने तुम्हाला आणि मला त्यासाठी बोलावलेलं और आहे. इस अंधेरी दुनिया से परमेश्वर ने आपको और मुझे इसीलिए बुलाया है, थट्टा आणि कुचेष्टा करण्यासाठी बोलावलं नाही. मजाक उड़ाने के लिए, टिंगल करने के लिए नहीं बुलाया आम्ही है। काही विशिष्ट आणि पवित्र आणि धार्मिक लोक आहेत म्हणून देवाने मला बोलावलं या हमें नाही. इसलिए नहीं बुलाया कि हम कोई विशेष या धार्मिक लोग हैं। आमची कोणती पात्रता नसताना देवाने आम्हाला अंधारल्या जगातून त्यांच्या पुत्राकडे तो घेऊन आलेला किसी आहे. प्रकार की योग्यता न होने के बावजूद परमेश्वर ने आपको और मुझे अपने पुत्र के प्रकाश में राज्य में बुलाया है। आणि आमच्या द्वारे देव आमच्या समाजाला, आमच्या राष्ट्राला बदलू इच्छितो. और हमारे द्वारा ही हमारा परमेश्वर हमारे समाज को, हमारे राष्ट्र को बदल करना चाहता है, परिवर्तन लाना चाहता आमचा है। देव हे घडून आणण्यास शक्तिमान देव और आहे. हमारा परमेश्वर ये करने के लिए पूरी तरह से सामर्थ्यशाली है। या खात्रीने आम्ही देवाकडे येण्याची गरज आहे. और इसी विश्वास के द्वारा हमें परमेश्वर के पास आना है। या खात्रीने आम्ही देवाकडे आक्रंदन करण्याची गरज और आहे. इसी विश्वास से हमें परमेश्वर को पुकारते हुए प्रार्थना करने की जरूरत है, गिड़गिड़ाने की जरूरत है। आमच्या विश्वासणाऱ्या कुटुंबाची झालेली दुर्दशा आम्हाला लक्षात घेण्याची गरज आहे. हमारे विश्वासी परिवार की होने वाली दुर्दशा, बुरी स्थिति हमें जानने की जरूरत है। आमच्या लोकांची कष्टमय स्थिती आम्हाला पाहण्याची गरज आहे. हमारे लोगों की कष्टमय स्थिति पर नजर लगाकर हमें उन्हें देखने की जरूरत है। आम्ही एकमेकांची निंदा केल्याने प्रियानो देवाचा महिमा होऊ शकणार हम नाही. एक दूसरे की मजाक, एक दूसरे की थट्टा करते हुए परमेश्वर की महिमा नहीं कर पाएंगे। एक दुसऱ्याला देवाच्या मार्गामध्ये चालण्यापासून रोखण्याने देवाचा महिमा होणार नाही. एक दूसरे को परमेश्वर के मार्ग से चलने से रोकने में परमेश्वर की महिमा नहीं होगी। आम्ही ज्या ठिकाणी आहात आमच्या घरामध्ये, आमच्या गावामध्ये आम्ही आक्रंदन करणार आहे. हम जहाँ कहीं भी हैं, हम अपने घर में, अपने गांव में, अपने समाज में परमेश्वर को पुकारेंगे, उसके सामने गिड़गिड़ाएंगे। जसा संदेष्टा या ठिकाणी परमेश्वराला आरोळी मारत आहे. जिस प्रकार यहाँ पर हम देखते हैं कि संदेष्टा ने परमेश्वर को पुकारा, सर्व कालपर्यंत तू आम्हाला रागावलेला असेल वो काय? कहते हैं, सदा पीढ़ी से पीढ़ी तक क्या तू हम पर क्रोध करता रहेगा? पिढ्याने पिढ्या तू आम्हाला क्रोध करशील काय? पीढ़ी से पीढ़ी तक क्या तू हम पर क्रोध करता रहेगा? तुझ्या लोकांनी तुझ्याकडे हर्ष करावा कब तेरे लोग तेरे पास मुड़ेंगे और आनंद करेंगे? म्हणून तू आम्हाला संजीवित करणार नाही का? क्या तू इस आनंद के प्राप्त करने के लिए हमें हमारे अंदर संजीवन नहीं लाएगा, हमारा उद्धार नहीं करेगा? येशू म्हणतो त्याप्रमाणे हा तू उतरून आला असतास, यशाया कहता है कि जिस प्रकार यदि तू उतर आया होता, जर तू आकाश विदारून उतरून आला असतास, यदि तू आसमान से उतर आया होता, तुझ्या दर्शनाने पर्वत थरथर कापले असते. तो तेरे दर्शन से बड़े बड़े पहाड़ कांप उठते। जसं अग्नी काड्या जाळून टाकतो, जिस प्रकार से अग्नि लकड़ियों को जला देता है, जसं उष्णतेने पाणी विथळतं, जिस प्रकार गर्मी के कारण पानी उबल जाता है, आणि प्रियानो तसं तुझ्या नावामुळे आमचे शत्रू थरथर कापले और असते. बिल्कुल उसी प्रकार तेरे नाम के कारण हमारे शत्रु थर थर कांप उठते। देवाच्या दर्शनाची आम्हाला गरज आहे. परमेश्वर के दर्शन की हमें जरूरत है। परमेश्वर आम्हामध्ये उतरून येण्याची गरज आहे. परमेश्वर हमारे बीच में उतर आए, ये जरूरत है, त्याला ते एक मोठं काम करायचं क्योंकि आहे. परमेश्वर को बड़ा कार्य करना है। आणि आम्ही जर विश्वासाने उभे राहणार तर देवाचे गौरव आम्ही खात्रीपूर्वक और पाहू. यदि विश्वास से हम खड़े रहेंगे तो परमेश्वर का कार्य हम जरूर ही देखेंगे। शेवटल्या दिवसामध्ये मी आपला आत्मा सर्व मानव जातीवर ओतून देईन. वचन कहता है कि अंतिम दिनों में मैं मेरा आत्मा सारे मानव जाति पर उंडेलूंगा। हे देवाने दिलेलं अभिवचन और आहे. ये परमेश्वर ने दिया हुआ वचन है। फक्त देवाच्या वचनाला समोर ठेवून आम्ही आक्रंदन करण्याची गरज आहे. केवल परमेश्वर के वचन को हमारे सामने रखते हुए प्रार्थना करने की जरूरत है, गिड़गिड़ाने की जरूरत है, आणि आम्ही देवाचे मोठे गौरव झाले पाहणार और आहोत. हम परमेश्वर का बड़ा काम होता हुआ देखेंगे। देवाने आम्हाला पाचारण केलं आहे. परमेश्वर ने हमें बुलाया है, आम्ही देवासमोर आपली मस्तक हम झुकूया. परमेश्वर के सामने अपना सिर झुकाएंगे। जिथं कुठं आम्ही आहोत त्या ठिकाणी आम्ही आपली मस्तक देवासमोर झुकूया. जहाँ कहीं भी हम अपने सर परमेश्वर के सामने झुकाएंगे। प्रेमळ पित्या, हे आम्ही तुझे लोक आहोत. तू आपल्या एकुलत्या एका पुत्राच्या रक्ताचं मोल देऊन या अंधारल्या जगातून तुझ्या पुत्राच्या राज्यात तू आम्हाला घेऊन आला आहेस. तू आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवलंस आणि तू आम्हाला तुझ्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंस, आणि तू आम्हाला उजेडांतील पवित्रांच्या वचनाचे विभाग घेण्यास योग्य केलं आहे. हे तू केलं आहे, आमच्या बलानं नव्हे, आमच्या धार्मिकतेनं नव्हे, तर तुझ्या पुत्राने जे रक्त सांडलेलं आहे त्या रक्ताच्या द्वारे त्याने आमची सर्व किंमत भरलेली आहे. आणि ज्या महान संकल्पाने तू आम्हाला बोलावलं आहे ते काम तू आमच्याद्वारे या समयामध्ये आज देखील घडवायला शक्तिमान देव आहे. तो अभिषेक आमच्या लोकांवर उतरून होते. ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. तू ऐक आणि मान्य कर. आमेन. यहोवा तुला आशीर्वाद देव आणि तुझे संरक्षण करू. यहोवा आपले मुख तुझ्या प्रकाश हो आणि तुझ्या कृपा करू. यहोवा आपले मुख तुझ्यावर उंचावो आणि तुला शांती देव. सर्व लोक म्हणत आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. उत्तम वचनाद्वारे देवाने आपलं सहाय्य केलं आहे. आपण शेवटचं गीत गाणार आहोत.
ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। Amen. मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। आया है उजाला मेरे मन में, अंधियारे में सवेरा लेकर। ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। आया है उजाला मेरे मन के, अंधियारे में सवेरा लेकर। ये मेरा जीवन हालेलुया। अब कोई गम नहीं है, अब कोई डर भी नहीं है। हर सुख खुशियाँ है तेरी दया से। यीशु तूने दिया है मुझे नया जीवन। ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। आया है उजाला मेरे मन के, अंधियारे में सवेरा लेकर। ये मेरा जीवन तेरी स्तुति हो प्रभु। हालेलुया। तुझे आराधना। अब कोई बंधन नहीं है, अब ये मन अंध नहीं है। मन मुक्त हुआ है तेरी कृपा से। यीशु तूने दिया है मुझे पथ पावन। ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। आया है उजाला मेरे मन के, अंधियारे में सवेरा लेकर। ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। आया है उजाला मेरे मन के, अंधियारे में सवेरा लेकर। ये मेरा जीवन